नेक्स्ट पॉइंट आहे रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ॲपलेट टॅग. ओके, ॲपलेट टॅग मध्ये आपण पॅरामीटर्स घेणार आणि ते ॲपलेटच्या प्रोग्राम मध्ये म्हणजे .java प्रोग्राम मध्ये काय करणार आपण ऍक्सेस करणार. जसं आपण फंक्शनला पॅरामीटर पास करतो तसं आपण ॲपलेट टॅगला काय करणार पॅरामीटर पास करणार. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, ॲपलेट टॅगला पॅरामीटर पास करण्यासाठी यू नीड टू पास पॅरामीटर्स टू पास parameters to applet tag. We need an param tag. We need an param tag. ओके, जेवढे पॅरामीटर्स तुम्हाला पास करायचे तेवढे तुम्हाला पॅरम टॅग लागतील. जसं आपण फंक्शनला जर मला 2 पॅरामीटर पास करायचे तर आपण इंट कॉमा इंट, तसंच नंबर ऑफ पॅरामीटर, जेवढे पॅरामीटर्स तुम्हाला ॲपलेटला पास करायचे आहेत तेवढे तुम्ही पॅरम टॅग घेणार. तर पॅरम टॅग तुम्ही कुठे इन्क्लूड करणार? इन बिटवीन स्टार्ट ऑफ ॲपलेट टॅग अँड एंड ऑफ ॲपलेट टॅग. तर इथे येणार तुमचे नंबर ऑफ मोर दॅन वन और मोर दॅन वन पॅरम टॅग. ओके, सो पॅरम टॅगला तुम्हाला 2 ऍट्रिब्यूट्स लिहायचे आहेत, एक नेम आणि एक व्हॅल्यू. सो नेम इज लाईक अ डेटा टाइप अँड लाईक अ व्हेरिएबल नेम अँड व्हॅल्यू मीन्स त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे तुम्ही देणार. आणि हे सगळे काय असणार आहे स्ट्रिंग मध्ये असणार आहे. म्हणजे जरी तुम्ही व्हॅल्यू ॲज अ इंटिजर पास केली तरी सुद्धा इट विल बी ऍक्सेप्टेड ॲज अ स्ट्रिंग. ओके, तर पॅरम टॅग कशासाठी तुम्ही यूज करणार? टू पास पॅरामीटर्स टू द ॲपलेट टॅग. ओके, जेवढे नंबर ऑफ पॅरामीटर्स असणार तेवढे नंबर ऑफ तुम्हाला पॅरम टॅग लागणार. पॅरम टॅग तुम्ही इन्क्लूड करणार इनसाइड द स्टार्ट ऑफ ॲपलेट अँड एंड ऑफ ॲपलेट टॅग. पॅरम टॅग हॅज 2 ॲट्रिब्यूट्स, नेम which gives the parameter name and value assigned to the respective parameter. Okay, तर हे तुम्हाला रिक्वायर्ड आहे फॉर रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ॲपलेट टॅग. आता तुम्ही एक सेपरेट HTML फाईल पण करू शकता किंवा सेम जसं आपण जावा मध्येच आपण कमेंट मध्ये ॲपलेट्स लिहितो तसं पण करू शकता. ओके, तर आपण काय करतोय की पॅरामीटर्स आपण रीड करतोय, सो आपण काय करूयात एक सेपरेट HTML फाईल लिहूयात. ओके, आता बघा पहिल्यांदा सपोज रीड पॅरम .html एक फाईल लिहूयात आपण. आधी सेम लिहिलं तरी चालेल, पहिल्यांदा आपण सेपरेट सांगते, देन सेम .java मध्ये कसं लिहायचं ते सांगते. तर नोटपॅड ओपन करायचं, रीड पॅरम .html एक फाईल लिहायची, त्याच्यामध्ये HTML ची वगैरे गरज नाही, डायरेक्टली ॲपलेट टॅग लिहायचा. ॲपलेट टॅगला आपण काय काय पास करतो कोड, सपोज रीड पॅरम .class, त्याच्यानंतर विड्थ जे आपण कमेंट मध्ये टाकतो ते इथे टाकायचं 500 अँड हाईट जे तुम्हाला द्यायचे आहे विड्थ हाईट ते तुम्ही इथं देऊ शकता. त्याच्यानंतर इनसाइड दॅट सपोज आता आपण 2 पॅरामीटर घेऊयात, पॅरम नेम एक येणार ॲट्रिब्यूट पॅरम टॅगचं, सपोज एफ नेम फर्स्ट नेम, जसं व्हेरिएबल नेम असतं तसं, स्पेस देऊन व्हॅल्यू. ओके, हे झालं एक पॅरम टॅग. त्याच्यानंतर अजून एक पॅरामीटर मला पाहिजे, सो अजून एक पॅरम टॅग टाकायचा, सपोज एल नेम व्हॅल्यू इक्वल टू खराडे. ओके, तर हे 2 पॅरामीटर लिहिलेत आपण आणि एंड ऑफ ॲपलेट टॅग. ओके, सो आपली ही एक फाईल झाली .html. ओके, सो ह्या फाईल मधले जे पॅरामीटर्स आहेत हे आपण रीड करणार आणि ऍक्सेस करणार कोणत्या .java फाईल मध्ये. ओके, सो आता आपण रीड पॅरम .java लिहू. आता ॲपलेट टॅग आपण इथे सेपरेट लिहिलेला आहे, सो इथे आपल्याला लिहायची गरज नाही. सो ॲपलेट साठी आपण काय काय फक्त इम्पोर्ट करणार जावा. आता ही फ्रेम मध्ये होणार नाही ऍक्सेस, ओनली ॲपलेट मध्येच होणार, बिकॉज फ्रेमनी जर आपण प्रोग्राम केला तर आपण त्याच्यामध्ये ॲपलेट कोड हा टॅग लिहित नाही. ओके, सो हे फ्रेमला अप्लाय होणार नाही, ओनली फॉर ॲपलेट विंडो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे कमेंट लिहितो तर कमेंटची आता गरज नाही बिकॉज आपण एक सेपरेट HTML फाईल लिहिलेली आहे. ओके, आता इथे काय लिहिणार आपण, पब्लिक क्लास रीड पॅरम
एक्सटेंड्स applet. ओके, नाउ इनिट मेथडची पण गरज नाही, आपण डायरेक्टली पेंट लिहूयात. आता आपण बटन वगैरे बघितले, जर आपल्याला ऑब्जेक्ट वगैरे डिक्लेअर करायचे असेल तर आपण इनिट मेथड लिहितो. ती गरज नाहीये, लिहिली तरी चालेल बट नेसेसरी नाहीये. आपण फक्त काय करू की जी पॅरामीटरची व्हॅल्यू दिलेली आहे फर्स्ट नेम लास्ट नेम ते आपण ऍक्सेस करून applet विंडो वरती प्रिंट करू. ओके, सो आपण आता आपल्याला दोन पॅरामीटरचे व्हॅल्यू param.html फाईल मधून ऍक्सेस करायच्या .java मध्ये. सो आपल्याला इथे दोन व्हेरिएबल्स लागणार आहेत आणि तुम्हाला सांगितलं की व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे, त्याची स्ट्रिंगच असणार आहे. जरी तुम्ही इथे इंटिजर पास केलं तरी पण व्हॅल्यू काय असणार आहे, स्ट्रिंगच असणार आहे. सो इथे मी सपोज दोन स्ट्रिंग व्हेरिएबल घेते, सपोज S1 आणि इथे मी केलं गेट पॅरामीटर मेथड आहे बघा applet tag ची आणि इथे तुम्ही डबल कोट मध्ये लिहिणार fname. जे तुम्ही पॅरामीटरला नेम लिहिलेलं आहे ते सेम विथ सेम केसेस, स्मॉल केस कॅपिटल केस जे तुम्ही लिहिलेलं असेल ते इथे पास करायचं. तर गेट पॅरामीटर मेथड ही applet क्लासची आहे. तर ही मेथड काय करते की तुम्ही ते रिस्पेक्टिव्ह पॅरम म्हणजे आता इथे बघा रीड पॅरम जो ही .java फाईल आहे ही तुम्ही कंपाइल करणार, हिची क्लास फाईल होणार, तर ती तुम्ही कुठे इन्क्लूड केलेली आहे या HTML फाईल मध्ये. ओके, सो हा गेट पॅरामीटर काय करतो की या HTML फाईल कडे जाणार आणि गेट पॅरामीटर रिटर्न करणार व्हॅल्यू कशाची, कोणत्या पॅरामीटरची, ज्याला नेम काय दिलेले fname आणि ती स्टोअर करणार या S1 मध्ये. ओके, सेम आपण स्ट्रिंग S2 गेट पॅरामीटर lname अगेन सर्च करणार पॅरामीटर और पॅरम टॅग विच नेम हॅज lname व्हॅल्यू आणि त्याची रिस्पेक्टिव्ह जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर करणार S2 मध्ये. ठीक आहे, हे झालं. आता आपण फक्त applet विंडो वरती डिस्प्ले करू. फर्स्ट नेम काय दिलेले तुम्ही आणि लास्ट नेम काय दिलेले. सो जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग, सपोज आता मी इथे दिलं जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग. पहिल्यांदा आपण स्ट्रिंग पास करतो. ओके, पहिल्यांदा आपण स्ट्रिंग पास करतो. सो मला असं लिहायचं फर्स्ट नेम इक्वल टू फर्स्ट नेम इक्वल टू आणि त्याच्या पुढे प्लस मध्ये काय पाहिजे S1 म्हणजे ही व्हॅल्यू येणार S1 fname. गेट पॅरामीटर काय नेम रिटर्न करणार fname, fname ला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती. ओके, त्याच्यानंतर गेट पॅरामीटर lname काय रिटर्न करणार lname पॅरामीटरला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती. सो S1 मध्ये फर्स्ट नेम इक्वल टू कॉन्कॅटून S1, S1 म्हणजे काय प्रिंट होईल दीपिका. ओके, आणि कोणत्या तुम्हाला पोझिशनला पाहिजे आहे ते तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग लास्ट नेम इक्वल टू प्लस S2 100 आणि आता खाली लिहावं लागेल आपल्याला जर सेम लाईन मध्ये पाहिजे तर. आता एक्स आणि वाय ऍक्सिस कसे द्यायचे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे 100. त्याच्यानंतर पेंट मेथड कंप्लीट आणि क्लास मेथड पब्लिक क्लास मेन क्लास कंप्लीट. ओके, आता तुम्ही काय करणार की आतापर्यंत आपण काय करत होतो, हा जो applet टॅग आहे हा .java मध्येच इन्क्लूड करत होतो. मग आपण रन कसं करायचो, कंपाइल तर नॉर्मल वेनी करायचो आणि रन कसं करायचो आपण applet viewer. सपोज ही फाईल जर आपले सेम फाईल मध्येच HTML कोड असेल तर रीड param.java असं. ओके, पण आता आपली जी फाईल आहे HTML ची ती डिफरंट फाईल आहे आणि .java डिफरंट फाईल आहे. सो इथं .javaच्या ऐवजी रन काय करायचं .html, बिकॉज रन करण्यासाठी क्लास फाईलची गरज असते आणि ती क्लास फाईल कशामध्ये आहे HTML फाईल मध्ये आहे. ती कशामध्ये आहे क्लास फाईल HTML फाईल मध्ये आहे. ओके, तर ही तुम्हाला मी रन करून दाखवते. बघा नेक्स्ट आहे एक HTML फाईल लिहिलेली आहे रीड param.html सेपरेट लिहिलेली आहे. त्याला सेम आपण applet कोड पास केलं, applet टॅग आणि स्टार्ट आणि एंड applet मध्ये दोन पॅरामीटर पास केले. जेवढे नंबर ऑफ पॅरामीटर्स तेवढे नंबर ऑफ पॅरम टॅग येणार. ओके, त्याच्यानंतर .java फाईल लिहिलेली बघा.
रीड पॅरम डॉट जावा. इथे फक्त काय केलंय, गेट पॅरामीटर ऍक्सेस केलं, जसं तुम्हाला आता प्रोग्राम मध्ये दाखवलं तसं. फक्त तुम्ही करताना काय करणार, पहिल्यांदा कंपाईल करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जिथे तुम्ही डॉट जावा लिहायचे तिथे तुम्ही .html लिहिणार आणि रन करणार प्रोग्राम. मग तुम्ही जे पॅरामीटर .html फाईल मध्ये ऍक्सेस केलेले, सॉरी आपण HTML फाईल मध्ये इन्क्लूड केलेले fname दीपिका आणि lname खराडे, ते आपण .java फाईल मध्ये युजिंग द गेट पॅरामीटर मेथड काय केलं, ऍक्सेस केलं आणि प्रिंट केलं. ओके. तर हे झालं तुमचं सेपरेट HTML फाईल लिहून कोड. ओके. आता नेक्स्ट पॉइंट आहे, आपण काय करूयात, सेपरेट HTML फाईल मधला हा कोड झाला. आता नेक्स्ट पॉइंट आहे, आपण सेम .java मध्ये पॅरामीटर्स पास करूयात. नेक्स्ट बघा, आता आपण ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करू आणि सेम .java फाईल मध्येच करूयात. ओके. सो आता पहिल्यांदा तर तुम्ही 2 फाईल इम्पोर्ट करणार. ऍपलेट करतोय आपण, सो AWT आणि नेक्स्ट ऍपलेट पॅकेज. ओके. नाव आता सेम फाईल मध्ये करतोय, सेपरेट HTML फाईलची गरज नाही. सो कमेंट टाकणार ऍपलेट कोड इक्वल टू सपोज ऍड पॅरम, जे तुम्हाला नेम द्यायचं आहे ते तुम्ही द्या, डॉट क्लास, त्याच्यानंतर विड्थ एका लाईन मध्ये लिहायचं आहे ते 500, हाईट इक्वल टू 400, हे एका लाईन मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर 2 आपल्याला नंबर्स घ्यायचे, फक्त पॅरामीटर्स घ्यायचे त्याच्यासाठी. सो सपोज पॅरम नेम इक्वल टू n1 लिहिलं and व्हॅल्यू, जरी मी इथे डबल कोट नाही लिहिलं, 10 लिहिलं तरी ते बाय डिफॉल्ट डबल कोट म्हणजे स्ट्रिंगच ऍक्सेस होणार आहे. ओके. सो इथे नेक्स्ट पॅरामीटर पॅरम नेम इक्वल टू n2 व्हॅल्यू 20. ओके. 2 पॅरामीटर्स, 2 नंबरचे ऍडिशन करायचे, 2 पॅरामीटर्स घेऊन झाले. देन कमेंट कंप्लीट करायचं. नाउ क्लास, पब्लिक क्लास काय लिहिले नेम आपण, ऍड पॅरम एक्सटेंड्स ऍपलेट. नेक्स्ट आहे बघा, आता पेंट मेथड. जसं आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट्स मध्ये जसं आपण ऍडिशन केली होती स्ट्रिंग मध्ये कन्व्हर्जन करून, बिकॉज कमांड लाईनला सुद्धा तुम्ही इंटिजर व्हॅल्यू पास केल्या तरी ते बाय डिफॉल्ट स्ट्रिंग मध्ये ऍक्सेप्ट होतात. ओके. सेम तसंच आता इथे आपल्याला करावं लागेल. पहिल्यांदा सपोज मी इंट a इज इक्वल टू, गेट पॅरामीटरने आपल्याला n1 ची व्हॅल्यू घ्यायची आहे आणि त्याला कन्व्हर्ट करायचं आहे इंटिजर मध्ये आणि देन आपण सेव्ह करणार आहे a मध्ये. ओके. मग ह्याच्या आधीच्या प्रोग्रामला आपण डायरेक्ट स्ट्रिंगच आपल्याला पाहिजे होती. आता आपल्याला काय करायचंय, इंटिजर डॉट पार्स इंट गेट पॅरामीटर आणि डबल कोट मध्ये n1. ओके. बघा आता गेट पॅरामीटर n1 काय करणार, n1 ची व्हॅल्यू काय आहे 10 रिटर्न करणार आणि त्याचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होणार आणि सेव्ह होणार a मध्ये. ठीक आहे. सेम तेच फॉलो करणार आपण b, गेट पॅरामीटर आणि ते डबल कोट मध्ये n2. ओके. तर हे झाले आपले 2 व्हॅल्यूज. आपण जे पॅरामीटर पास केले त्याचे इंटिजर मध्ये कन्व्हर्जन झालं. आता ऍडिशन करायची. सो इंट c इज इक्वल टू a प्लस b. आता ऍडिशन केली. आता हे तिन्ही पण व्हॅल्यू नंबर 1, नंबर 2 आणि सम, ही व्हॅल्यू आपण काय करूया, डिस्प्ले करूयात. सो g डॉट ड्रॉ स्ट्रिंग नंबर 1 इक्वल टू प्लस a मध्ये व्हॅल्यू येते बरोबर, आणि ती कोणत्या पोझिशनला तुम्हाला डिस्प्ले करायची आहे ते. नेक्स्ट आहे g डॉट ड्रॉ स्ट्रिंग नंबर 2 इक्वल टू प्लस b. सपोज ती 100 आणि 100 पोझिशनला डिस्प्ले करायची. नेक्स्ट g डॉट ड्रॉ स्ट्रिंग
सम इक्वल टू प्लस सी, सपोज 100 150 ला डिक्लेअर करायचं. पेंट कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. ओके, सो आता रन करताना कंपाईल तुम्ही करणार जावा सी ऍड पॅरम डॉट जावा आणि आता रन करताना करणार आहे ॲपलेट व्ह्यूअर देन ऍड पॅरम डॉट जावा नॉट HTML, बिकॉज HTML जो टॅग आहे तो आपण सेम फाईल मध्ये टाकलेला, आपल्याकडे सेपरेट HTML फाईल नाहीये. ठीक आहे, जर तुम्हाला सेपरेट पाहिजे तर हे कमेंट मधला जो कोड आहे तो फक्त सेपरेट HTML फाईल मध्ये लिहायचा आणि इथे .html नी सेव्ह रन करायचं. ठीक आहे, तर तुम्हाला आउटपुट कसं मिळणार आहे बघा. पहिल्यांदा येईल number 1 equal to 10, next line number 2 equal to 20 आणि sum is equal to 30. हे तुम्हाला आउटपुट मिळेल. व्यवस्थित प्रोग्राम रन करून चेक करा. Now the next point is reading input from the user. ओके, सो प्रिव्हियस टॉपिक मध्ये आपण बघितलं रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ॲपलेट टॅग. सो प्रिव्हियस टॉपिक मध्ये आपण बघितलं रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ॲपलेट टॅग. तर त्याच्यामध्ये काय की आपण जे पॅरामीटरच्या व्हॅल्यू देतो ते आपण ॲपलेटच्या प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करतो आणि स्क्रीनवरती काय करतो डिस्प्ले करतो. ओके, सो ते कसं झालं जसं आपण कंपाईल टाइम इनिशियलायझेशन करतो प्रोग्रामिंग मध्ये a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20, देन आपण c इज इक्वल टू a प्लस b करतो आणि मग प्रिंट करतो c, त्या टाइप मध्ये झालं ते. ओके, सो रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम ॲपलेट टॅग ओके आहे कधी जेव्हा तुमच्या व्हॅल्यू फिक्स असतात. पण जर सपोज मला ऍडिशन जर 30-40 ची करायची तर ईच टाइम मला त्या पॅरम टॅग मध्ये काय करावं लागतं की व्हॅल्यू चेंज करावे लागतात, देन प्रोग्राम परत कंपाईल करावा लागतो आणि रन करावा लागतो. ओके, सो दॅट इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. जसं सिंपल प्रोग्रामिंग मध्ये कंपाईल टाइम आणि रन टाइम इनिशियलायझेशन असतं. तर कंपाईल टाइमचं ड्रॉबॅक काय आहे की आपल्याला व्हॅल्यू ईच टाइम जर वेगळ्या व्हॅल्यू पाहिजे असेल तर त्या पुन्हा इथे एडिट करून आपल्याला परत प्रोग्राम सेव्ह करून कंपाईल करून रन करावा लागतो. म्हणून आपण काय यूज करतो स्कॅनर क्लास यूज करतो की ज्यांनी आपण प्रोग्राम रन केल्यावरच आपल्याला ज्या व्हॅल्यू द्यायच्या ते देतो. सो सेम त्याच वेनी आपलं जे रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ॲपलेट टॅग इट इज लाईक अ कंपाईल टाइम इनिशियलायझेशन आणि रन टाइम इज व्हॉट आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ती आपण प्रोग्राम रन केल्यावरती देणार, दॅट इज अ रीडिंग इनपुट फ्रॉम द युजर. ओके, सो ॲपलेट मध्ये युजर कडून इनपुट कसं करायचं. ओके, सो ते आपल्याला बघायचं आहे या पॉइंट मध्ये. ओके, सो बघा आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर सारे क्लासेस यूज करणार आहे. इनपुट फ्रॉम द युजर कडून इनपुट घ्यायचं. ओके, रन टाइमला. आता ह्या तुम्हाला सिलेबस मध्ये असं सेपरेट क्लासेस नाहीये, डायरेक्टली एक प्रोग्राम आहे. बिकॉज नेक्स्ट JP2 नेक्स्ट सेमला जे तुम्हाला जावा प्रोग्रामिंग 2 आहे किंवा ऍडव्हान्स जावा आहे त्याच्यामध्ये जो तुमचा फर्स्ट युनिट आहे त्याच्यामध्ये हे जे आपण बघतोय ॲपलेट AWT हे खूप डिटेल मध्ये आहे. तर तेव्हा तुम्हाला आहे. आता जस्ट तुम्हाला सिलेबस मध्ये एकच प्रोग्राम दिलेला आहे आणि तोच तुम्हाला रीडिंग इनपुट साठी एक्सप्लेन केलेला आहे. ओके, सेपरेट क्लासेस नाही. तरी मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगेल की आपण आता रीडिंग इनपुट फ्रॉम द युजर साठी आपण कोणते कोणते क्लासेस यूज करणार आहे. लेबल क्लास बघा, L कॅपिटल, टेक्स्ट फील्ड क्लास, बटन क्लास. ओके, सो हे 3 क्लासेस आपण यूज करणार आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, हेच तुम्हाला सध्या JP1 मध्ये एवढंच आहे. ओके, सो लेबल मध्ये तुम्ही काय करणार आहे की लेबल मध्ये जसं तुम्ही मेसेज डिस्प्ले करता ड्रॉ स्ट्रिंगनी, सो त्या टाईपचा जर मेसेज तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही यूज करणार आहे लेबल क्लास. ते कसं करायचं ते सगळं सांगेल तुम्हाला. ओके, टेक्स्ट फील्ड म्हणजे बघा ह्या टाईपची फील्ड असते. सो ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार व्हॅल्यू एंटर करणार. ओके, जसं टेक्स्ट बॉक्स असतो HTML मध्ये तसं ॲपलेटने आपण काय करणार आहे जावा प्रोग्रामिंगने आपण काय करणार आहे टेक्स्ट फील्ड क्लास यूज करणार आहे. ओके, आणि बटन तर पर्टिक्युलर बटन वरती क्लिक केल्यावरती आपल्याला काय करायचं आहे. सो बटन क्लास आपण यूज करणार आहे. सो बटन असं असणार आहे
लाईक टेक्स्ट फील्ड, फक्त त्याच्यावरती एक लेबल असणार आहे. ओके, सो हे 3 क्लासेस आपण यूज करणार आहे. ऑल दीज 3 क्लासेस आर प्रेझेंट इन AWT पॅकेज विच इज अ ऍबस्ट्रॅक्ट विंडो टूलकिट पॅकेज. आणि अजून भरपूर सारे क्लासेस आपल्याला बघायचे, पण ते आपण प्रोग्रामिंग मध्ये त्याचं मिनिंग बघणार आहे. तुम्हाला फक्त सध्या त्याचं मिनिंग आहे, तुम्हाला त्याचं डिटेल नाहीये JP1 मध्ये. ओके, फक्त आता हे मी तुम्हाला का घेतेय की तुम्हाला प्रोजेक्टला सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे म्हणून घेते. ओके, सो आता आपण काय करूयात, जसं आपण रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ऍपलेट ऍडिशन ऑफ 2 नंबर्स केलं, तसंच आपण करूयात. आपण काय करायचं, इथं असं डिस्प्ले करूयात एंटर नंबर 1. मग तुम्ही इथे टेक्स्ट फील्ड मध्ये नंबर टाकणार, एंटर नंबर 2. मग टेक्स्ट फील्ड मध्ये नंबर टाकणार, त्याच्यानंतर इथे सम, तर तिसरी टेक्स्ट फील्ड, आणि इथे ओके केलं की बस तुम्हाला जे नेम द्यायचं यू कॅन गिव्ह इट, आणि इथे रिसेट, असे असं आपण आउटपुट घेऊया. ठीक आहे, सो हे 3 आपले आहेत लेबल्स, हे 3 आहेत ऑब्विसली टेक्स्ट फील्ड. ओके, आणि हे 2 आहेत बटन्स. सो तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्ही पहिल्यांदा मॅन्युअल ड्रॉ करून घ्या. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला किती लेबल्स पाहिजे, किती टेक्स्ट फील्ड पाहिजे, किती बटन्स पाहिजे ते करा. ओके, सो आता पहिल्यांदा तर आपण काय काय इम्पोर्ट करणार आहे बघा. इम्पोर्ट java.awt.start. ओके, बिकॉज हे सगळे क्लासेस त्याच्यामध्येच आहे. त्याच्यानंतर इम्पोर्ट java.applet, आणि त्याच्यानंतर अजून एक पॅकेज आपण करणार आहे, त्याचं मिनिंग मी तुम्हाला नंतर सांगेल जेव्हा आपण प्रोग्राम रन करू त्याच्यानंतर. awt.event, तर हे सुद्धा तुम्हाला जस्ट फक्त एका प्रोग्राम पुरतच आहे, जास्त डिटेल मध्ये नाहीये. तुम्हाला JP2 मध्ये फर्स्ट युनिट मध्ये ते पुन्हा येणार आहे डिटेल मध्ये एकदम. ओके, नाउ इथे आपण काय करतो, ऍपलेट कोड इथे येईल तुमचा. सपोज आपण करूया add.java, सॉरी add.class. हे नेम देऊयात. ओके, त्याच्यानंतर विड्थ आणि हाईट, तुम्हाला जे द्यायचे तुम्ही देऊ शकता. ओके, आता हे आपण बघितलेले ऑलरेडी. नाउ आता पब्लिक क्लास add, ओके, एक्सटेंड्स applet. ओके, आता काय करायचं, डिक्लेअर करायचं जे जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे. सो तुम्हाला 3 लेबल पाहिजे, 3 टेक्स्ट फील्ड पाहिजे, आणि 2 बटन पाहिजे. सो लेबल क्लास त्याचे 3 ऑब्जेक्ट क्रिएट करायचे, बिकॉज तुम्हाला 3 लेबल्स पाहिजे. हे बघा, टेक्स्ट फील्ड एकदम मी तुम्हाला सिंपल वेने सांगतेय, आणि 3 टेक्स्ट फील्ड पाहिजे. सो 3 टेक्स्ट फील्ड आणि बटन. आता हे सगळे क्लासेस आहे, सो त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल, आणि 2 बटन्स पाहिजे. सो हे डिक्लेअर करून घ्यायचं. नाउ तुम्हाला मी सांगितलेलं की ऍपलेटची इनिट मेथड पण आहे, जी की ऑटोमॅटिकली इनिशियलाइज होते. सो इनिशियलायझेशन असेल तेव्हा तुम्ही इनिट लिहायचं. सो आता मी इथे लिहिते इनिट. ओके, सो आता जेवढे ऑब्जेक्ट इनिशियलाइज केले, डिक्लेअर केले, तेवढे इनिशियलाइज करा. सो इनिशियलाइज करताना कन्स्ट्रक्टर यूज करायचं. ओके, सो लेबल 1 ला काय डिस्प्ले करायचं आपल्याला, एंटर नंबर 1. सो डबल कोट मध्ये टाकायचं एंटर नंबर 1. तुम्हाला जसं डिस्प्ले करायचंय तसं. L2 नेक्स्ट लेबल, एंटर नंबर 2. ओके, त्याच्यानंतर सगळे ऑब्जेक्ट जेवढे डिक्लेअर केले तेवढे इनिशियलाइज करून घ्या. इथे काय करायचंय, सम. ओके, सो हे 3 डिझाईन झाली. नाउ आता 1 2 3 तिन्ही टेक्स्ट फिल करायचा. तर सो हे मी रिअरेंज करते. ठीक आहे, सो तिन्ही टेक्स्ट फिल T1 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फिल, बघा क्लास. ठीक आहे, आपल्याला इथे काहीच नको, आपण प्रोग्राम रन केल्यावरती आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकणार. सो एम्प्टी द्यायचं. T2 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फिल, T3 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फिल. तिन्ही टेक्स्ट फिल इनिशियलाइज झाले. आता बटन्स.
सो बटन साठी ऑब्जेक्ट आपण यूज केले B1 and B2. सो B1 इज इक्वल टू न्यू बटन. ऑब्वियस आहे की जे तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर करता त्याला इनिशियलाइज करावं लागतं. बटन वरती काय ओके आणि दुसऱ्या बटन वरती काय डिस्प्ले करायचं आपल्याला रिसेट. ओके, सो ही झाली तुमची इनिट मेथड आणि क्लास कंप्लीट. सो पहिले मी तुम्हाला एवढा रन करून दाखवते. ओके, सोपं आहे बघा, एकदम काही अवघड नाहीये. import java.awt.start. इव्हेंट पण लागणार आहे आपल्याला, पण ते लगेच नाही. 1 by 1 मी तुम्हाला प्रोग्राम घेते, म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट साठी पण होईल की डेटा जो ऍपलेट वरचा आहे तो तुम्ही फाइल्स मध्ये कसा सेव्ह करू शकता. ओके, 1 by 1 स्टेपनी जाऊयात आपण. applet. Okay, now commit. तुम्हाला जे नेम द्यायचे you can give it width height. Okay, end of applet. now हा कोड तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर आपण applet public class add extends applet. Okay, now label L1 L2 L3. बटन किती पाहिजेत आपल्याला 2. तुम्हाला जास्त पाहिजे तर ते घ्या तुम्ही. ओके, बटन त्याच्यानंतर लेबल बटन आणि टेक्स्ट फील्ड T1 T2 T3. ओके, नाउ init मेथड. init मध्ये इनिशियलायझेशन करायचं. जेवढे आपण डिक्लेअर केले तेवढे सगळे लेबलला जे तुम्हाला लेबल्स पाहिजे डिस्प्ले करायचं आहे स्क्रीन वरती ते. एंटर नंबर 1. ओके, कसं डिस्प्ले करायचंय ते तुम्ही डबल कोट मध्ये टाकणार बिकॉज स्ट्रिंग आहे. L3 sum. ओके, नाउ टेक्स्ट फिल करून घ्या. जेवढं तुम्हाला आता ह्या लेवलला जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी डिटेल मध्ये सांगणार आहे. ओके, तुम्हाला कॉलेजमध्ये एखाद्या वेळेस घेणार पण नाही, बट तुम्हाला जर प्रोजेक्ट मध्ये जर डेटा सेव्ह करायचा असेल फाइल्स मध्ये तर तुम्हाला हे लागतंच बटन्स वगैरे. ओके, त्याच्यामुळे मी घेतेय. नंतर रीडिंग पॅरामीटर झालं की फ्रॉम द रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ऍपलेट पॅरम टॅग तेवढं झालं की दॅट इज अ लास्ट पॉइंट आहे, बट हे तुम्हाला मी एक्स्ट्रा घेतेय. रिसेट. ओके, आता एवढाच आपण प्रोग्राम केलेला. पहिले हा सेव्ह करून ह्याचं काय आउटपुट येते ते तुम्हाला दाखवते. add.java. ओके, नाउ पहिल्यांदा कोणतं फोल्डर आहे तो पाहताना बघा. रन कसं करणार आता. जावा प्रोग्राम मध्येच ऍपलेट टॅग आहे, सो ऍपलेट व्ह्यूवर add.java करणार. सो इथे काहीच डिस्प्ले होत नाही बिकॉज आपण ऑब्जेक्ट फक्त इनिशियलाइज केले. ऑब्जेक्ट इनिशियलाइज आपण जेव्हा करतो तेव्हा मेन मेमरी मध्ये त्याच्यासाठी स्पेस अलोकेट होते, बट स्क्रीनवर आपण अजून ते डिस्प्ले केलेलं नाहीये. सो हा झाला वन वे. फर्स्ट स्टेप झाली ही. ओके, सो ह्याच्यामध्ये काय केलं आपण
जस्ट जेवढे पाहिजे तेवढे ऑब्जेक्ट पहिले कोणते कोणते तुम्हाला कंपोनंट्स पाहिजे, लेबल्स पाहिजे, बटन्स पाहिजे, टेक्स्ट फील्ड पाहिजे ते डिक्लेअर केले, त्याच्यानंतर त्यांना इनिशियलाइज केलं. पण आपण अजून त्यांना स्क्रीनवरती नाही टाकलेलं, आपण फक्त मेमरीमध्ये टाकले. ओके, सो आता आपण काय करणार, स्क्रीनवरती टाकणार. सो स्क्रीनवरती टाकण्यासाठी आपल्याला कसं सिक्वेन्स पाहिजे, एंटर लेबल 1 म्हणजे पहिले L1 पाहिजे, मग T1 पाहिजे, मग एंटर नंबर 2 म्हणजे दॅट इज L2 पाहिजे, नंतर T2 पाहिजे, नंतर सम पाहिजे म्हणजे लेबल 3 पाहिजे, नंतर T3 पाहिजे आणि मग 2 बटन्स पाहिजे. तुम्हाला ज्या सिक्वेन्सनी पाहिजे त्या सिक्वेन्सनी तुम्ही काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. बघा, इनिशियलाइज कोणत्याही सिक्वेन्सनी करा, पण ऍड कोणत्या सिक्वेन्सनी करायचं जसं तुम्हाला डिस्प्ले करायचंय. सो पहिले माझं काय डिस्प्ले झालं पाहिजे स्क्रीनवर, एंटर नंबर 1. सो पहिले एंटर नंबर 1 कुठे आहे, L1 मध्ये आहे. सो काय करायचं, ऍड L1. सो ऍड मेथड काय करते, ऍपलेट वरती तो जो कंपोनंट तुम्ही ऍड करताय तो डिस्प्ले करते. नंतर काय पाहिजे मला, टेक्स्ट फील्ड पाहिजे म्हणून T1, त्याच्यानंतर नंबर 2 दॅट इज L2, नंतर दुसरी टेक्स्ट फील्ड, नंतर सम पाहिजे, सम कुठे लिहिलेले आपण L3 मध्ये, आणि नंतर T3 पाहिजे, आणि मग दोन्ही पण बटन्स पाहिजे. बघा, सो ऍड इनिशियलाइज केलं की मेन मेमरी मध्ये अलोकेशन होतं, पण ऍड केल्यानंतर तीच व्हॅल्यू काय होते, स्क्रीनवरती डिस्प्ले होते. आता बघा, हे सगळं डिस्प्ले झाले. पहिल्यांदा L1 केलंय, नंतर टेक्स्ट फील्ड केलंय, नंतर परत लेबल 2, नंतर टेक्स्ट फील्ड 2, नंतर सम. आता बघा, हे सगळे एका पुढे एक झाले, म्हणजे काय आपलं ह्या असं नाही डिस्प्ले झालेलं, म्हणजे एका खाली एक 3 लेबल, एका खाली एक टेक्स्ट फील्ड आणि मग बटन्स, असं डिस्प्ले झालेलं नाहीये. हे काय झालं, बाय डिफॉल्ट असं डिस्प्ले होतं. ओके, एका पुढे एक. सो आता आपल्याला जसं पाहिजे त्यावेळी डिस्प्ले करण्यासाठी काय करायचं. ओके, जेवढं रिक्वायर्ड आहे प्रोग्रामला तेवढं मी स्टेप बाय स्टेप जाते. बघा, आता काय करायचं आहे बघा, आणि लक्षात ठेवा, इनिट मेथड आपण कॉल केलेली नाहीये प्रोग्राम मध्ये, फक्त त्याची डेफिनेशन लिहिली तरी ऑटोमॅटिक ते एक्झिक्यूट होते. सो इनिट मेथड ही जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करता ऑटोमॅटिकली कॉल होते. आता बघा, L1 पाहिजे मला इथे. ओके, सो आता ही तुमची स्क्रीन आहे. ओके, सो इथे मला पाहिजे एंटर नंबर 1 असं. ओके, सो इथे तुमचा एक्स ऍक्सिस असतो, आता हे तुम्हाला मी सांगितलेलं, आणि असा वाय असतो, आणि इथे 0 0. ओके, सो आता लेबल, क्लास, टेक्स्ट फील्ड आणि बटन ह्या तिन्ही म्हणजे जेवढे कंपोनंट्स आहेत ना, सगळ्या क्लासची एक मेथड आहे बघा, कॉमन मेथड आहे सगळ्यांना, सेट बाउंड्स मेथड. तर सेट बाउंड्स मेथडला सेम पॅरामीटर पास होतात जे रेक्टँगलला होतात, टॉप, लेफ्ट, विड्थ आणि हाईट. ओके, सो काय करायचंय की एंटर नंबर 1, आता हा लेबल आहे L1 मला कुठे डिस्प्ले करायचा, L1 डॉट सेट बाउंड्स. ओके, सपोज 10 आणि विड्थ घेतली. आता आपल्याला बघा, हे कॅरेक्टर जास्त आहेत, एंटर नंबर 1 हा मेसेज थोडा मोठा आहे, सो आपण सपोज इथे 150 विड्थ घेऊ आणि हाईट 50 घेऊ. म्हणजेच काय की असा 10 पासून सुरू होणार, म्हणजे हा कॉर्नर 10 आणि इथून 150 विड्थ पर्यंत लेबल L1 डिस्प्ले होणार. सो 10 + 150 म्हणजे इथे एंड कुठे होईल, तो 160 ला होईल, बरोबर. आणि हाईट किती, 50, म्हणजे 10 पासून सुरू झालं 50 म्हणजे 60 ला हा लेबल असा व्हर्टिकल संपेल. ओके, नाव त्याच्या पुढे काय पाहिजे मला, टेक्स्ट फील्ड पाहिजे. सो T1 डॉट सेट बाउंड्स. सो बघा, आता इथे आपल्याला टेक्स्ट फील्ड पाहिजे. ओके, सो टेक्स्ट फील्ड बघा, इथे 160 ला लेबल 1 एंड होते, त्याच्या पुढे थोडी स्पेस सोडा, सपोज 20 पिक्सेलची. सो 160 ला लेबल 1 एंड होते, सो इथे मी 180 केलं. आणि वाय तर सेम येणार जो आपला लेबल 1चा आहे, बिकॉज दोन्ही पण एका पुढे आहे, एक आहे. सो लेबल 1चा लेफ्ट काय म्हणजेच वाय काय 10 तोच येणार. आणि विड्थ आणि हाईट सेम करा, म्हणजे सगळे कंपोनंट एकसारखे येतील. ओके, नाव आता खाली काय पाहिजे मला, एंटर नंबर 2 म्हणजे लेबल 1च्या खाली बरोबर लेबल 2 पाहिजे. सो L2 डॉट सेट बाउंड्स. सो लेबल 1चा जो एक्स आहे तोच लेबल 2चा येणार आहे, सो हाच इथं 10 आला. आता वाय ह्याच्या खाली पाहिजे. सो लेबल 1चा वाय कुठे संपतो, इथे संपतो, 10 पासून सुरू होतो, नंतर 50 हाईट आहे, सो 60 ला संपतो, मध्ये थोडी जागा सोडा, सो इथे मी 80 केलं. आणि हे विड्थ आणि हाईट सेम घ्या, आणि लक्षात. आता T2 बरोबर T1च्या खाली पाहिजे.
T1 च्या खाली पाहिजे, म्हणजे T1 चा जो x आहे तोच T2 चा येणार, आणि L2 च्या लाईन मध्ये पाहिजे ना T2, मग L2 चा जो y आहे तोच T2 चा येणार. आलं लक्षात? आणि विड्थ आणि हाईट सगळ्यांची सेम घ्या. ओके, एका एका स्टेपनी जाऊ बघा आपण. त्याच्यानंतर L3 सम. सो सम पण आपण इथेच घेऊयात, बरोबर, सम कोलन आणि इथे T3 असं घेऊ. ओके, सो सम. आता बघा L2 कुठे सुरू झालं 60 ला, म्हणजे y कुठे सुरू झालं L2 चा 80 ला, आणि त्याची हाईट किती आहे 50. मग 80 प्लस 50 किती झाले 130. 130 ला L2 संपणार. सो 20 चा आपण गॅप सोडूया. सो 150 ला सम काय होईल, चालू होईल, म्हणजेच L3 y 130. किंवा सरळ बघायचं बघा, ह्याचा y काय होता 10. म्हणजे L1 चा y काय होता 10, त्याच्यात किती ऍड केले आपण 70, तेव्हा तो 80 झाला. मग 80 मध्ये परत 70 ऍड करायचे. 70 ऍड केले तर किती झाले 15. सो इथे 50 आले, 150. ओके, आता सम L1 आणि L2 च्या बरोबर एकाच लाईन मध्ये. सो L1 आणि L2 चा जो x आहे दॅट इज हा दिस 10, तोच इथं पण येईल. ओके, आणि हे विड्थ आणि हाईट सगळ्यांची सेम घ्या. त्याच्यानंतर T3 हा डिस्प्ले करायचा आता आपल्याला. ओके, सो T1 T2 चा जो x आहे तोच T3 चा येणार, म्हणजे T1 चा x आणि T2 चा x काय 180 तोच येणार. त्याच्यानंतर समच्या लाईन मध्येच T3 आहे. सो समचा जो y आहे दॅट इज 150, तोच इथे येणार. आणि विड्थ आणि हाईट आपण सगळ्यांची सेम घेतो, म्हणजे सगळे एक सारखे दिसतील. त्याच्यानंतर ओके बटन आणि रिसेट बटन. ओके, सो ओके बटन साठी B1 ऑब्जेक्ट आहे सेट बाउंड्स. सो B1 हे बरोबर L1 L2 L3 च्या लाईन मध्ये. सो त्यांचा जो x आहे 10 तोच त्याचा येणार. त्याच्यानंतर y आपण आता एका खाली आपण काय केलं 70 नी y इन्क्रीज केले. 10 प्लस 80 70 80, 10 प्लस 70 80, 80 प्लस 70 150, आणि 150 प्लस 70 किती आले 220. आणि विड्थ आणि हाईट सेम. ओके, नाउ B2 डॉट सेट बाउंड्स. B2 B1 च्या समोरच आहे, बरोबर. सो ह्याचा y सेम येणार, विड्थ आणि हाईट पण सेम येणार. राहिलं काय x जो T3 T2 T1 चा आहे दॅट इज 180, तोच येणार. आणि मग नंतर काय करायचं ऍड. म्हणजे जर नुसतंच ऍड केलं तर आपलं आउटपुट कसं येतंय, डिस्प्ले होत आहेत पण एका पुढे, पण आपल्याला ज्या वेनी पाहिजे तसे डिस्प्ले होत नाही. सो तसं येण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करणार, सेट बाउंड्स. तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितले की ग्राफिक्स आणि ऍप्लेट करण्यासाठी तुम्हाला जे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ती परफेक्ट पाहिजे. आता काय करायचं, जेव्हा तुम्ही सेट बाउंड्स मेथड यूज करता तेव्हा एक मेथड टाकायची सेट लेआउट, आणि इथे नल टाकायचे. तर हे काय हे सध्या तुम्हाला नाहीये. जस्ट एवढंच लक्षात ठेवा की बाय डिफॉल्ट एका पुढे एक ऍड होतात. सो ते काढून टाकण्यासाठी, जे बाय डिफॉल्ट नेचर आहे ऍपलेट विंडोचं, ते काढून टाकण्यासाठी आपण लेआउट नल करतोय. बस एवढंच बघा. परत एकदा सांगते, JP2 मध्ये तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये हा परत पार्ट एकदम डिटेल मध्ये आहे, तेव्हा आपण ईच अँड एव्हरी मेथड डिटेल मध्ये बघणार. आता फक्त तुम्हाला जे नेसेसरी आहे तेवढंच मी सांगते. ओके, नाउ ऍड करायच्या आधी सेट बाउंड्स यूज करायचं. सो पहिले आपल्याला लेबल. ओके, हेच द्यायला पाहिजे कोऑर्डिनेट असं काही नाहीये. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. फक्त मॅन्युअली बुक वरती ड्रॉ करून घ्या कोऑर्डिनेट, राईट डाऊन करून घ्या, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते ऍड करा. ओके, नाउ कोऑर्डिनेट सिस्टीम फक्त तुमच्यासाठी कसं एक्स इन्क्रीज होतो, वाय कसा इन्क्रीज होतो हे तुमचं फक्त परफेक्ट पाहिजे, तरच तुम्हाला हे येणार आहे. नाहीतर मग हे सगळं तुमच्या डोक्यावरून जाणार. आणि हे एकदम बेसिक आहे, ह्याच्यापेक्षा सिंपल वे मध्ये मी सांगू शकत नाही. L3 डॉट, मी तेच पॉइंट्स घेते, परत तिथे 10 येईल तर खाली पाहिजे. सो 80 मध्ये परत 70 ऍड करायचं, 150. विड्थ आणि हाईट आपण सगळ्यांची सेम घेतोय.
So how 180, 150, 150, 50. Now buttons. जे रेक्टँगल ला कोऑर्डिनेट असतात तेच द्यायचे आपल्याला. ओके, नाउ आता चेक करा आपल्याला जसं आउटपुट पाहिजे तसं येते का. सो फर्स्ट परत कंपाइल करा. बघा आलं. ठीक आहे. सो हे झालं आपलं आता आउटपुट. ठीक आहे. आता बघा तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे ती तुम्ही रन टाइम टाकू शकता. आता मला 20 पाहिजे, तिथे 60 पाहिजे आणि ओके वरती क्लिक केल्यावर सम झाली पाहिजे, पण ती अजून काय होत नाही, ती का नाही होत ते पण सांगते. आता तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे ती तुम्ही इथे टाकू शकता. ओके, आता आपल्याला कोड लिहायचा आहे समचा. आता आपण काय करणार की या बटन वरती, ओके बटन वरती जेव्हा मी वेट अ मिनिट परत सांगते एकदा, ओके बटन वरती मी ते व्हॅल्यू टाकणार दोन्ही टेक्स्ट फील्ड मध्ये आणि ओके वरती क्लिक केलं की मला इथे काय पाहिजे, व्हॅल्यू डिस्प्ले झाली पाहिजे. ओके, आणि रिसेट म्हणजे काय, या टेक्स्ट फील्ड परत क्लिअर झाला पाहिजे टू एंटर द नेक्स्ट व्हॅल्यू. तुम्ही मॅन्युअली पण करू शकता बॅकस्पेस करून, पण आपण एक बटन घेतले. ओके, नाउ जेव्हा मी बटन वरती क्लिक करेल तेव्हा माझे व्हॅल्यू काय झाले पाहिजे, ऍडिशन होऊन ती समच्या टेक्स्ट फील्ड मध्ये डिस्प्ले झाली पाहिजे. ओके, दिस इज माय प्रोग्राम. नाउ आता ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इव्हेंट हँडल करणार आहे. आता आपण बटन वरती क्लिक इव्हेंट केलं, युजरनी क्लिक केलं की आपली काय झालं पाहिजे, सम झाली पाहिजे, सबट्रॅक्शन करताय सबट्रॅक्शन झाली पाहिजे. सो हे पॅकेज आपल्याला लागणार आहे इव्हेंट. ओके, सो आता काय करायचंय बघा, आता इव्हेंट बघा जेवढं नेसेसरी तेवढेच सांगणारे. इव्हेंट पॅकेज मधला इंटरफेस आपल्याला लागणार आहे ऍक्शन लिस्नर. खूप सारे इंटरफेसेस आहेत बघा, ते तुम्हाला नेक्स्ट सेमला आहेत. ऍक्शन लिस्नर AL कॅपिटल. ओके, हा लिस्नर आहे awt.event.star पॅकेज मध्ये. ओके, ऍक्शन लिस्नर इव्हेंट हा कशासाठी यूज करतो आपण, बटन वरचे इव्हेंट हँडल करण्यासाठी. बटन वरती युजरनी क्लिक केलं की ऑटोमॅटिकली ऍक्शन लिस्नर इंटरफेस काय होतो, जनरेट होतो, इव्हेंट जनरेट होतो. ओके, नाउ अजून एक आपण क्लास यूज करणार आहे ऍक्शन इव्हेंट क्लास awt.event सब पॅकेज मधला. ओके, सो ऍक्शन इव्हेंट क्लासची आपण एक मेथड यूज करणार आहे गेट सोर्स मेथड. ओके, आणि ऍक्शन लिस्नरची आपण मेथड यूज करणार आहे ऍक्शन परफॉर्म मेथड. ओके, सो जेव्हा जेव्हा तुम्ही बटन वरती क्लिक करता ऑटोमॅटिकली विच मेथड इज कॉल्ड, ऍक्शन परफॉर्म मेथड इज कॉल्ड. ओके, नाउ तुमच्या आउटपुट मध्ये आता सध्या किती बटन्स आहेत, 2 बटन्स आहेत. मग ओके वरती क्लिक केलं तरी ऍक्शन परफॉर्म कॉल होणार, रिसेट वरती क्लिक केलं तरी ऍक्शन परफॉर्म कॉल होणार. मग एक्झॅक्ट तुम्हाला जर ओके वरती क्लिक करायची तर ओके वरती क्लिक केल्यावर तुम्हाला सम डिस्प्ले करायचे आणि रिसेट वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला टेक्स्ट फील्ड मधल्या व्हॅल्यू क्लिअर करायच्या. सो दोन्ही बटनचा यूज काय डिफरंट आहे, पण दोन्ही बटन वरती कोणत्याही बटन वरती क्लिक करा, कोणती मेथड कॉल होणार आहे, ऍक्शन परफॉर्म. मग नेमकं कोणत्या बटन वरती क्लिक केल्यामुळे ऍक्शन परफॉर्म कॉल झाली त्याच्यासाठी तुम्ही ऍक्शन इव्हेंट क्लासची गेट सोर्स मेथड यूज करणार. ओके, एकदम सिंपल मध्ये सांगितलंय बघा. जेव्हा तुम्ही बटन वरती क्लिक करता ते इव्हेंट हँडल करण्यासाठी यू नीड अ इंटरफेस ऍक्शन लिस्नर. ओके, and the method of the action listener interface action perform. Okay, now whenever you click on the button, any button, one button असू दे तुमच्या प्रोग्राम मध्ये, मोर दॅन 1 असू द्या, कोणत्याही बटन वरती क्लिक केली ऑटोमॅटिकली ऍक्शन परफॉर्म मेथड विल कॉल. ओके, सो यू हॅव टू डिफरन्शिएट एक्झॅक्ट ऑन विच बटन युजर हॅज क्लिक. ओके, मग त्याच्यासाठी तुम्ही ऍक्शन इव्हेंट क्लासची मेथड यूज करणार गेट सोर्स मेथड. ओके, एकदम सिंपल सांगितलंय, आपण प्रोग्राम मध्ये परत बघू. ओके, सो इनिट मेथड जो आपण लिहिलेला आहे प्रोग्राम, त्याच्या इनिट मेथडच्या खाली आता आपण मेथड लिहिणार आहे ऍक्शन परफॉर्म मेथड. ही मेथड आहे ऍक्शन लिस्नर इंटरफेस, बिकॉज आपल्याला इव्हेंट हँडल करायचा आहे बटन वरती. परफॉर्म मेथड ए स्मॉल मेथड आहे, सो फर्स्ट वर्ड कॅपिटल, नेक्स्ट वर्डचा फर्स्ट लेटर कॅपिटल, सॉरी फर्स्ट वर्ड स्मॉल आणि नेक्स्ट वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल. ओके, आणि ह्याला पास करायचं आहे ऑब्जेक्ट ऑफ ऍक्शन इव्हेंट क्लास.
आता ही मेथड कॉल होणार व्हेनेवर युजर क्लिक्स ऑन ओके ऑर अ रिसेट बटन. कोणत्याही बटन वरती आयदर ओके वरती क्लिक केलं तरी कॉल होणार और रिसेट वरती क्लिक केलं तरी कॉल होणार. बट आपल्याला दोन्ही बटनचं आपलं हँडलिंग वेगवेगळं आहे. एका बटनने आपल्याला सम करायचे, एका बटनने व्हॅल्यू रिसेट करायचे. ओके, सो युजरनी नेमकं कोणतं बटन क्लिक केलं त्याच्यासाठी इफ ऍक्शन इव्हेंट क्लासची कोणती मेथड सांगितली मी तुम्हाला, गेट सोर्स. सो ती आपण ऑब्विसली त्या ऍक्शन इव्हेंटच्या ऑब्जेक्टनी केली. सो जर B1 म्हणजेच काय आपलं ओके बटन. जर ओके बटन गेट सोर्स मेथड काय करते की कोणत्या बटन वरती क्लिक केलेलं आहे ते त्याचं ऑब्जेक्ट रिटर्न करते. जर B1 असेल तर आपल्याला काय करायचे आहे, सम करायचे आहे. ओके, सम आपण करूयात. सो दोनच बटन आहेत. सो एक तर इफ येईल आणि मग दुसरं एल्स येईल. ओके, B2 चेक कर. दोन इफ लिहायची गरज नाहीये बिकॉज जर B1 नसेल म्हणजेच काय B2. जर तुमच्याकडे मोर दॅन 2 बटन असेल तर तुम्हाला एल्सिफ लॅडर यूज करावं लागेल. ओके, सो आता बघा टेक्स्ट फील्ड क्लासच्या आता तुम्हाला अजून दोन मेथड्स लागणार आहेत बघा, सेट टेक्स्ट मेथड आणि गेट टेक्स्ट मेथड टेक्स्ट फील्ड क्लासच्या. सो गेट सेट टेक्स्ट मेथड काय करतं की टेक्स्ट फील्डला व्हॅल्यू सेट करतं आणि गेट टेक्स्ट मेथड काय करतं, टेक्स्ट फील्ड मधली जी व्हॅल्यू आहे ती रिटर्न करतं. ओके, सो एल्स म्हणजे काय आपलं, जर B1 म्हणजे काय ओके साठीच आहे. ओके, जर ओके वरती क्लिक नसेल म्हणजे ही कंडिशन फॉल्स असेल म्हणजेच काय युजरनी रिसेट वरती क्लिक केलेलं आहे. ओके, सो आपल्याला काय करायचे की तिन्ही ज्या टेक्स्ट फील्ड आहेत त्या क्लिअर करायच्या. सो आपण टेक्स्ट फील्ड काय देणार, डबल कोट मध्ये स्पेस देणार. ओके, किंवा नुसतं स्टार्ट आणि एंड करणार. बघा टेक्स्ट फील्ड मध्ये व्हॅल्यू ऑलवेज स्ट्रिंग असते जरी तुम्ही नंबर्स टाकले असतील तरी. हे आपल्याला करायचं आहे रिसेट साठी. नाऊ आता जर मी B1 वरती क्लिक केलं म्हणजेच ओके वरती तर मला काय करायचंय, सम. सो मी काय करणार की युजरनी ज्या टेक्स्ट फील्ड मध्ये व्हॅल्यू टाकलेल्या आहेत त्या घेणार आणि मग त्यांची सम करून T3 मध्ये टाकणार, टेक्स्ट फील्ड 3 मध्ये टाकणार. ओके, काय करायचंय तुम्हाला, टेक्स्ट फील्ड 1, टेक्स्ट फील्ड 2, टेक्स्ट फील्ड 1 मध्ये जी व्हॅल्यू असेल ती घ्यायची, टेक्स्ट फील्ड 2 मध्ये जी असेल ती घ्यायची. ओके वरती क्लिक केलं की या दोघांच्या व्हॅल्यू घेऊन आपल्याला त्यांची सम करून T3 मध्ये टाकायची आहे. सो हे करायचं आहे आपल्याला. सो त्याच्यासाठी आता आपण गेट टेक्स्ट मेथड यूज करणार. बट टेक्स्ट फील्ड मध्ये गेट टेक्स्टनी काय होतं, जी व्हॅल्यू तुम्ही एंटर केलेली आहे ती रिटर्न होणार. बट जरी तुम्ही नंबर टाकलेले तरी ते बाय डिफॉल्ट स्ट्रिंगच असणार, जसं कमांड लाईन आर्ग्युमेंट असतं. सो आपण ऍडिशन स्ट्रिंगची जरी मी 60 टाकलं बट मला गेट टेक्स्ट मेथड काय रिटर्न करणार, डबल कोट मध्ये 60. सो मी ऍडिशन करू शकत नाही. सो इंटिजर पासिंग मी करायचं आहे, सिम्पल ऍज दॅट. ओके, सो काय करायचं बघा, सपोज आता मी एक व्हेरिएबल घेतलं इंटिजर A. जसं आपण गेट पॅरामीटर केलं ना तसंच करायचं. फक्त इथं T1 डॉट गेट टेक्स्ट T1 मधली व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये असणार, त्याचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होऊन A मध्ये स्टोअर होणार. T2 dot get text, then C is equal to int C is equal to A plus B. आता ही C मध्ये आपली ऍडिशन असेल, आता ती आपल्याला टाकायची आहे T3 ला. सो T3 डॉट तिसऱ्या टेक्स्ट फील्ड मध्ये. पण हा जसं व्हॅल्यू गेट टेक्स्टनी स्ट्रिंग तसं सेट पण आपण स्ट्रिंग करतो, पण C तर इंटिजर आहे. सो काय करायचं, इथे डबल कोट जस्ट टाकायचा आणि प्लस कॉन्कॅट करून C टाकायचं, म्हणजे हे झालं स्ट्रिंग. डबल कोट स्टार्ट एंड आणि प्लस C झालं. हा झाला आपला प्रोग्राम. ओके, नाऊ आपण आता ह्याला रन करू. जे इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच मी घेतलंय बघा. आता ऍक्शन परफॉर्म मेथड ही लिस्नरची आहे, सॉरी इंटरफेसची आहे. ऍक्शन लिस्नर इंटरफेस आहे तो. सो आपण इथे काय करणार, इम्प्लिमेंट्स ऍक्शन लिस्नर. ओके, आणि ऍक्शन लिस्नर हा इंटरफेस आहे. सो त्याची जी मेथड आहे ती आपल्याला कंपल्सरी ऍड करायचीच आहे. सो पब्लिक वॉइड कोणती मेथड आहे, ऍक्शन परफॉर्म. दुसरी मेथड लिहायची नाही बटन साठी आणि त्याला पास करायचं ऑब्जेक्ट ऑफ ऍक्शन इव्हेंट क्लास. आणि जस्ट नेमके 2 बटन्स आहेत, मोर दॅन 2 असेल तर एल्सिफ लॅडर यूज करायचं. मग युजरनी कोणत्या बटन वरती क्लिक केलंय त्यामुळे ऍक्शन परफॉर्म कॉल झाली ते करायचं. सो B1 म्हणजेच काय आपलं ओके बटन. ओके बटन असेल तर आपण काय करणार, दोन्ही टेक्स्ट फील्डच्या व्हॅल्यू घेऊन त्याचं इंटिजर मध्ये कन्व्हर्जन करून
एका इंटिजर व्हेरिएबल मध्ये सेव्ह करणार. गेट टेक्स्ट फील्ड मधली व्हॅल्यू रिटर्न करणार. A प्लस बी. ओके, नाउ टीथ सम आली आपली सी मध्ये, आता ती टाकायची आहे. सो सेट टेक्स्ट तुम्ही डायरेक्ट सी टाकू शकत नाही बिकॉज स्ट्रिंगच आपल्याला टाकावी लागते. सो फक्त मी कॉन्कॅटिनेट केलंय. नाउ एल्स जर B1 वरती क्लिक नसेल म्हणजेच काय दुसरा एकच बटन राहिलं B2. सो तिथे आता आपल्याला तिन्ही पण काय करायचे आहे, टेक्स्ट फील्ड च्या व्हॅल्यू क्लिअर करायच्या आहे, स्टार्ट आणि एंड. ओके, हे झाले. आता बघा सेव्ह करते. आता अजून आपल्यात एक स्टेप राहिलेली आहे इम्पॉर्टंट, पण आधी आउटपुट बघा. सेम आउटपुट मिळणार आहे बघा. आता मी ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या 60, 23 आणि सम वरती क्लिक केली, रिसेट वरती केली, काहीच होत नाही. लिहिलेलं तर आहे मी की ओके वरती क्लिक केल्यावर काय करायचं, रिसेट वरती केलं, पण काहीच होत नाही. का होत नाहीये? जरी तुम्ही इव्हेंट हँडलिंग केलंय पण तुम्ही ते इव्हेंट रेजिस्टर केलेले नाहीये. सो इव्हेंट हँडलिंग आपण कशावरती करतोय? ऑब्विसली बटन वरतीच आपण इव्हेंट हँडलिंग करू शकतो. ओके, सो कोणते दोन बटन्स आहेत, B1 आणि B2. सो त्याला पहिल्यांदा आपल्याला इव्हेंट रेजिस्ट्रेशन करावं लागतं. सो दिस इज अ लास्ट स्टेप. सो ज्या ज्या बटन वरती तुम्हाला इव्हेंट हँडलिंग करायचे, सो ऍड इव्हेंट रेजिस्टर करायचं आहे. इव्हेंट रेजिस्टर केल्याशिवाय ऍक्शन परफॉर्म मेथड कॉल होत नाही. सो सिंपल आहे बघा, ऍड ऍक्शन लिस्नर दिस एवढं लिहायचं आहे. आता बघा मी फक्त B1 ला इव्हेंट हँडलिंग केलं, रेजिस्टर कशाला केलं? फक्त B1 ला. B2 ला म्हणजे रिसेटला केलंच नाही. मग काय होईल बघा, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल की रेजिस्ट्रेशन व्हाय इट इज रिक्वायर्ड. आता ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकते सपोज 60, 80 आणि सम वर ओके वरती क्लिक केलं, सम झाले. ओके, म्हणजे B1 ला मी रेजिस्टर केले म्हणून ऍक्शन परफॉर्म कॉल झाली. A डॉट गेट सोर्स B1 झालं आपलं इफ. सो आपलं ते सगळं कॅल्क्युलेशन झालं. पण रिसेट वरती क्लिक केलं तर आपण कोड काय लिहिला एल्स मध्ये? हा व्हायला पाहिजे ना, नाही होते. का नाही होते? बिकॉज जरी मी कोड लिहिलेला आहे बट मी त्या B2 साठीचं इव्हेंट रेजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. सो इथे मी काय करणार, B2 डॉट, बस एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. 10 स्टेप्स आहे, 2-3 प्रोग्राम करा, 2-3 वेळा बरोबर तुम्हाला येऊन जाईल. ओके, नाउ बघा सम झाली, रिसेट क्लिअर झालं. ओके, तुम्ही अजून तुम्हाला काय टाकायचं असेल यू कॅन. ओके, रिसेट. ठीक आहे, क्लोज केलं की क्लोज झालं. आलं लक्षात? सो हे झालं तुमचं ऍपलेटनी तुम्ही रीडिंग पॅरामीटर्सचे व्हॅल्यू कशा रीड करणार, रन टाइम. ओके, नाउ ऍपलेटलाच एक ऑप्शनल आहे बघा, फ्रेम. ठीक आहे, आता तुम्हाला जर हा जो सपोज आता तुम्ही असं केलं, नेम एक स्टुडंट डेटाबेस केला, त्याचा नेम, ऍड्रेस, फोन नंबर, ब्रांच हे तुम्ही व्हॅल्यू घेतल्या टेक्स्ट फील्डनी आणि सबमिट म्हणल्यावर तुम्हाला फाईल्स मध्ये टाकायचे. ओके, सो ऍपलेटनी तुम्ही GUI करू शकता, जसं आपण आता केलंय प्रोग्राम मध्ये GUI. वेट अ मिनिट. ऍपलेटनी तुम्ही नेम, त्याच्यानंतर रोल नंबर, ऍड्रेस आणि सबमिट म्हटलं की तुम्ही फाईल मध्ये इथे डेटा टाकणार. सबमिट म्हणलं की तुम्हाला फाईल मध्ये जर डेटा सेव्ह करायचा असेल तर दॅट इज नॉट पॉसिबल इन ऍपलेट. ऍपलेटनी तुम्ही असं डिझाईन करू शकता बट तुम्ही ऍपलेटनी एका फाईल हँडलिंग जो चॅप्टर आपण बघितलं तसं आपण एक सेपरेट फाईल मध्ये डेटा टाकू शकत नाही. तर जो डेटा एंटर केलाय तो तुम्हाला सबमिट म्हणल्यावरती कुठे एंटर टाकायचा आहे, फाईल हँडलिंग. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर युअर प्रोजेक्ट. तर तसं तुम्ही ऍपलेटनी करू शकत नाही बिकॉज ऍपलेट हे सिक्युरिटी थ्रो करतं, एक्सेप्शन थ्रो करतं सिक्युरिटीचं. बिकॉज फाईल हँडलिंग मध्ये काय होतं, एक एक्स्ट्रा फाईल तयार होते की नाही, जेव्हा तुम्ही राईट करता a.txt मध्ये तुम्हाला कंटेंट राईट करायची, ती जर प्रेझेंट नसेल तर ती ऑटोमॅटिकली क्रिएट होते. सो ऍपलेट तुम्हाला अलाउ करत नाही की तुम्ही एक न्यू फाईल तुमच्या हार्ड ड्राईव्ह वरती क्रिएट करा फॉर सिक्युरिटी एक्सेप्शन. ओके, सो सेम GUI करू शकता
बाकीचं सगळं करू शकता, जसं आता मी ऍडिशन वगैरे केलं हे करू शकता ऍपलेटनी. बट जर तुम्हाला डेटा फाईल मध्ये सेव्ह करायचा असेल किंवा डेटाबेसमध्ये, डेटाबेस तुम्हाला आता नाहीये, जेपी टूल आहे सध्या, तुम्हाला जर डेटा फाईल मध्ये सेव्ह करायचा असेल तर तुम्ही ऍपलेट नाही करू शकत. सो त्याला ऑप्शनल काय आहे, फ्रेम आहे. ओके, सो जास्त काही अवघड नाहीये बघा, सेम GUI असतो जसा ऍपलेटचा असतो तसाच. ओके, फक्त एक्सटेन्स ऍपलेटच्या ऐवजी तुम्हाला फ्रेम करावं लागतं. आता मी फक्त ह्या प्रोग्रामला सेव्ह ॲज करते, ऍड फ्रेम असं घेऊयात. काहीच अवघड नाही बघा, फक्त तुम्ही सेम प्रोग्राम 3-4 वेळेस टाईप करून बघा, तुम्हाला येईल. परत एकदा सांगते, तुम्हाला हे डिटेलमध्ये नाहीये, जस्ट एकच प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे जे रिक्वायर्ड आहे ते सगळं त्याच्यासाठी एक्सप्लेन केलेलं आहे. आता बघा इथे फक्त काय करायचं, आता आपल्याला ऍपलेट लागणारच नाहीये, सो मी हा ऍपलेट टॅगच काढून टाकते, हे लागणारच नाही फ्रेमनी करताना. ओके, फक्त हे 2 लागणार आहे. आता फ्रेम हे मेन, जसं आपण पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन करतो, जावानी रन करतो तसंच करणार आहे. सो आपला मेन येणार आहे आपल्या प्रोग्राम मध्ये, सो क्लास पब्लिक करायची गरज नाही आणि ऍपलेटच्या ऐवजी तुम्ही करणार आहे फ्रेम. सिंपल आहे बघा, ठीक आहे. आणि बाकी हे सगळं सेम. आता इनिट मेथडच्या ऐवजी कन्स्ट्रक्टर यूज करणार. आता तुम्हाला माहिती आहे इनिट मेथडचा इनिशियलायझेशनचा यूज आहे आणि कन्स्ट्रक्टरचा पण तोच आहे. सो इथे नेम ऍड फ्रेम दिले ना आपण, सो इथे कन्स्ट्रक्टर घ्यायचं, त्याला एक स्ट्रिंग पास करायची आणि ती स्ट्रिंग टायटलला पाठवायची, म्हणजे सुपरला. तर तुम्हाला माहिती इथे सुपर का लिहितो आपण ते, बिकॉज जो बेस क्लास असतो इथे बेस क्लास फ्रेम आहे, सो त्याचे एक कन्स्ट्रक्टर आहे, त्याला एक स्ट्रिंग टाईपचे पॅरामीटर पास आहे. तर त्याचा यूज काय आपण एक्सेप्शन मध्ये बघितलंय की नाही, सेम तसंच. तर हे इथे जे तुम्ही टायटल पास करणार ना ते टायटल बारला जातं विंडोच्या. ओके, बाकी हे सगळं सेम आहे बघा, इथं काहीच चेंज नाही करायचं, फक्त इनिट मेथड काढून टाकायची. इथं फ्रेमच्या ऐवजी ऍपलेट, हे बाकी सगळं सेम. इनिट मेथड काढून कन्स्ट्रक्टर लिहायचं, जो कन्स्ट्रक्टरचा यूज आहे तोच इनिटचा असतो. ओके, फक्त इथे एक स्टेटमेंट ऍड होईल सुपर टायटल, बाकी सगळं सेम आहे बघा. हे ऍक्शन परफॉर्म पण सेम. आता ऍक्शन परफॉर्मची मेथड झाली. आता आपण जसं ऍपलेट टॅग लिहितो तिथं विड्थ आणि हाईट लिहितो, तर पण फ्रेमला तर तसं येत नाही. सो इथे आता पब्लिक शेवटची मेथड येणार पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, बाकी सगळं सेम आहे बघा. हे तर आपलं. आता इथे काय करायचं, आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं, दॅट इज ऍड फ्रेम. सपोज F1 इज इक्वल टू न्यू ऍड फ्रेम. आता त्या कन्स्ट्रक्टरला एक स्ट्रिंग पास आहे, तुम्हाला काय स्ट्रिंग द्यायची आहे, सपोज इथं मला द्यायचं आहे ऍडिशन टायटल बारला, ठीक आहे. नाऊ F1 डॉट, आता तुम्ही साईज दिली आहे का, किती हाईटची आणि विड्थची विंडो पाहिजे, नाही तर ती इथे द्यायची, सेट साईज मेथड. आता ही जी सेट साईज मेथड आहे ती आहे फ्रेम क्लासची. कशाची मेथड आहे ती, फ्रेम क्लासची, आणि फ्रेम क्लास पासून आपण केलं ऍड फ्रेम, सो ती मेथड इनहेरिट झाली. ओके, सो इथे तुम्हाला सेट साईज, तुम्हाला किती विड्थ पाहिजे आणि किती हाईट पाहिजे ते द्यायचं. ओके, आता बघा प्रोग्राम रन करते मी, ऍड फ्रेम. आता आपल्या ह्याच्यामध्ये मेन आहे, सो आपण रन कसं करणार, जावाने. सेम आउटपुट मिळतं बघा. हा, आता बघा डिस्प्ले का नाही झालं, सेट साईज तर दिली पण डिस्प्ले का नाही झालं, बिकॉज फ्रेमची जी व्हिजिबिलिटी असते ती बाय डिफॉल्ट फॉल्स असते. सो परत फ्रेम क्लासची एक मेथड यूज करायची, सेट व्हिजिबल व्ही कॅपिटल, आणि ते द्यायचं ट्रू. बाय डिफॉल्ट ते फॉल्स असते, सो ते डिस्प्ले होत नाही. आता आपल्याला बघा प्रोग्राम होईल जावा सी आणि रन करायचं जावानेच बघा, ठीक आहे. आउटपुट तेच, आणि इथे बघा हे ऍडिशन हे टायटल बारला आलंय बघा, ठीक आहे. आणि ते थोडंसं वाय जर आपण 10 दिलता ना, Y10, तर तो थोडासा जास्त द्या, टायटल बार ह्याच्यात ऍड झालाय ना, सो Y20 द्या, सो ती एंटर नंबर 1 बरोबर खाली येईल. आता मी ते टाकलं, डिस्प्ले होत नाही आपण. आता अजून एक, फ्रेम क्लोज होत नाही, सो कमांड प्रॉम्प्ट वर यायचं, Ctrl+C प्रेस करायचं. आता आपण इथे जरा चेंज करूयात वाय, इथे आपण 30 करू म्हणजे खाली येईल. सो 30 + 50 80, म्हणजे इथे आपण 100 करू, 70 इथं आपण 30 100
170 170 आता चेक करूयात एकदा. आता आलं बघा, खाली घेतलं फक्त मी. आता हे बाकी तर बरोबरच होणार आहे. रिसेट झालं. ओके, सो हे झालं तुमचं फ्रेम. क्लोज होत नाही, सो कमांड प्रॉम्प्ट वर येऊन Ctrl+C प्रेस करायचं, क्लोज झालं. ओके, सो ह्याचे प्रोग्राम्स करून बघा फ्रेमचे, तेव्हा तुम्हाला ते येईल. तर फ्रेम का घेतलंय मी? बिकॉज फाईल मध्ये डेटा सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय लागतं? फ्रेम लागतं. ॲपलेट तुम्हाला अलाउ करत नाही की ड्राईव्ह वरती एक एक्स्ट्रा फाईल क्रिएट करा, सो त्याच्यामध्ये ती राईट पण होऊ शकत नाही. ओके, सो हे झालंय तुमचं ॲपलेट आणि फ्रेम मध्ये जीयूआय म्हणजे जीयूआय हँडलिंग डेटा कसा ऍड करायचा, म्हणजे कंपोनंट्स कसे ऍड करायचे आणि इव्हेंट हँडलिंग कसं करायचं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फ्रेम मधला डेटा फाईल मध्ये कसा टाकायचा आणि ग्राफिक्स मधले काही इम्पॉर्टंट प्रोग्राम्स राहिले ते बघूयात. ओके, सो आपलं नंतर चॅप्टर काय होईल ते कम्प्लीट होऊन जाईल.